महापालिकेच्या दप्तरी सध्या सुमारे 3 लाख मालमत्तांची नोंद आहे. मात्र यातील तब्बल 20,000 मालमत्तांवर वार्षिक 1,000 रुपयांपेक्षाही कमी मालमत्ता कर आकारला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढंच नव्हे तर शहरात अशाही अनेक मालमत्ता आहेत ज्यांच्यावर अद्याप कोणताही कर लावण्यात आला नाही. त्यामुळे आता उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या 20 वर्षात जुन्या शहरात रमई आवास योजनेतील घरांमध्ये तसेच झोपडपट्टी भागात नागरिकांनी अतिरिक्त बांधकामे करून घरांचे मजले वाढवले. मात्र या मालमत्तांचं अद्याप फेरमूल्यांकन झालेलं नाही. प्राथमिक तपासणीत बहुतांश मालमत्ता झोपडपट्टी भागातील असल्याचं समोर आलं असून अनेक घरांची बांधकामे कच्च्या स्वरूपाची असल्याची बाबही स्पष्ट झाली आहे. सर्वेक्षणानंतर याबाबतचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार शहरातील अनेक मालमत्तांमध्ये दुरुस्ती किंवा नवीन बांधकामे करण्यात आली आहे. मात्र त्यानुसार नव्यानं मूल्यांकन झालं नाही. यामुळे महापालिकेला दरमहा सुमारे 20 कोटी रुपयांच्या आर्थिक तुटीला सामोरं जावं लागतंय. महापालिकेकडून मालमत्ता कर वसुली मोहीम सुरू आहे. नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासोबतच अतिरिक्त बांधकाम झालेल्या जुन्या मालमत्तांचे फेरमूल्यांकन केले जात आहे. स्वतःहून कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करामध्ये 10% सवलत दिली जाते. उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने मुख्यालयात विशेष वॉर रूम तयार केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मालमत्तांची मोजणी आणि तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून योग्य पद्धतीने कर आकारणी करता येईल. नवीन सर्वेक्षण आणि फेरमूल्यांकनानंतर मालमत्ता कराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि महापालिकेची आर्थिक तूट कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते.